सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। रोहित पवारांकडून सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात आली। आज रोहित पवार सीआयडीच्या ऑफिसमध्ये देखील जाणार आहेत। याआधी राष्ट्रवादीचे आमदार हे सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी देखील गेलेले होते। अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सीआयडी करते। या संदर्भात ही भेट झाली आहे का, या संदर्भात आपण माहिती घेऊच। मात्र रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतः रोहित पवार जाणार आहेत। व्हीके सिंग यांची सध्या सीआयडीकडून चौकशी देखील सुरू आहे। काल 8 तास आणि आज पुन्हा एकदा बोलावण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात कदाचित रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असावी। मात्र रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची मोठी बातमी। आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये देखील रोहित पवार जाणार आहेत। नेमकं व्हीके सिंग याला चौकशीसाठी बोलवलं होतं की शाही पाहुणचारासाठी, असा सवाल उपस्थित करत आक्रमक झालेत रोहित पवार। याआधी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली होती आणि आता सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत रोहित पवार। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय माहिती? खरं तर सातत्यानं रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहे आणि त्यासोबतच रोहित पवार अनेक त्यांची भेट सुद्धा घेताना पाहायला मिळत आहे। त्यापूर्वी रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि विमान अपघाताच्या संदर्भातला तपास आहे तो योग्यरित्या व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दालनात जाऊन त्यांनी भेट घेतली। त्यासोबतच सुनेत्रा पवार ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पवार कुटुंबियांची निगडीत आहेत, पवारांच्या पत्नी आहेत, त्यांची देखील भेट जी आहे ती रोहित पवार यांनी घेतलेली असल्याची माहिती देते आणि स्वतः या संदर्भातली माहिती जी आहे ती रोहित पवार यांनीच दिलेली आहे। उद्या रोहित पवार जे आहेत ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहे आणि त्यांचा आणि अरविंद केजरीवाल यांना खरं तर मागणी करणार आहे की आपच्या खासदारांकडनं संसदेमध्ये अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातली अपघाताची चौकशी जी आहे ती योग्य पद्धतीने व्हावी, या सगळ्या संदर्भात मागणी करण्यात येणार आहे। बिलकुल अक्षय, आणि दोन दृश्य आपण बघतोय। आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली, त्यांनाही काही कागदपत्र दिलेली आहेत आणि आता उपमुख्यमंत्री या नात्यानं सुनेत्रा पवार यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आणि अहवालासंदर्भात काही कागदपत्र या तपासासंदर्भात कदाचित रोहित पवार यांनी दिलेली आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आधी एकनाथ शिंदे आणि नंतर सुनेत्रा पवार यांची भेट रोहित पवार यांनी घेतली आहे। एकनाथ शिंदेंची ज्यावेळेला भेट घेतली होती त्यावेळेला नेमकं काय त्यांच्यात बोलणं झालं होतं अक्षय? नक्कीच थोड्या वेळापूर्वी रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी एक दावा केलेला होता की एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2023ला त्यावेळेस ज्युरिचला अर्थात डावोसला जे VSR कंपनीचं विमान घेऊन एकनाथ शिंदे जात होते, त्या विमानाची खरं तर इराक आणि इराण या देशाच्या हवाई हद्दीवरतून जाण्याची परवानगी नव्हती। त्या सगळ्या संदर्भाची पुष्टी जी आहे ती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच रोहित पवार यांना दिलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे या दोन्ही नेत्यांमध्ये ज्यावेळेस भेट झाली अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।